नमस्कार म्हणजे कायची फॅमिली. आपल्या मागे खूप पाणी पडतंय आणि नागपूरला पाऊस पण येतोय, तर मी म्हणून माझ्या मैत्रिणीकडे आली आहे, जी आहे आपली दीप्ती. ती मला वेलकम करायला म्हणली की मी तुझ्यासाठी काय करू किंवा काय मागवू. म्हणतं मागवायचं सोड, तू काहीतरी बनव. तर ती म्हणाली की मी बनवते काहीतरी, पण तू गेस कर. म्हणजे इंडियन बनव काहीतरी, बाहेरचं तर खाणं रोजचंच होतं. तर लेट्स सी आता ती काय बनवते आपल्यासाठी. हाय, हॅलो, माझं नाव दीप्ती. तर आपण बनवूया आज नवीन नाही, जुनच इन्स्टंट तांदळाची खीर. तुला गोड आवडते हो, तर त्याच्यासाठी आपण बनवते. आणि म्हणाली की पिझ्झा यायच्या आत खीर रेडी होईल. तर लेट्स सी. म्हणजे 30 मिनिट्सचा टायमर वगैरे लावू आपण आणि बघूया की 30 मिनिट्सच्या आत मला पिझ्झा मिळतो की खीर मिळते. लेट्स स्टार्ट. हां, अर्धा वाटी तांदूळ भिजवलेले, 10-15 मिनटं अगोदर भिजवलेले चालतील. साखर 1 वाटी किंवा चवीनुसार, अर्धा लिटर दूध, 1 वाटी किसलेलं नारळ ओलं आणि 10-8 बदाम भिजवलेले किंवा न भिजवलेले चालतील, आणि थोडीशी चुटकीभर केसर. बदाम रफली चॉप करून घेऊया. गॅस सुरू करू. कुकर ठेवू. इन्स्टंट खीर असल्यामुळे कुकरची यूज होईल आपल्याला. त्यामध्ये 2 चमचे तूप, साजूक घरचं तूप. आता आपण टाकूया तांदूळ तुपामध्ये. थोडं परतून घ्यावं. साधारणतः 2 मिनिटं असं तांबूस रंग येईपर्यंत याला परतून घेऊ. बघू शकता तुम्ही, तांबूस रंग आलेला आहे. आता याच्यात टाकू आपण पाणी. थोडंसं चिकट भात बनेल असं पाणी टाकू आपण, नॉर्मल भातापेक्षा थोडं जास्त अंदाजाने. आता यात टाकू आपण बदाम, ते कट करून घेतले होते, आणि नारळ बदाम टाकलेत. आता आपण कोणतेही आपल्याला लागतं ते ड्रायफ्रुट्स टाकू शकतो चवीनुसार. आता घरी उपलब्ध होते ते टाकले मी, इन्स्टंट आल्यामुळे. आता कुकर लावून घ्यायचं आणि 2 सिटी येईपर्यंत होऊ द्यायचं मीडियम गॅसवर. तर आता कुकर थंड झालेला आहे. पण बघूया, हे झालं आपलं भात. तर बारीक करून घेऊया थोडं. छान झालंय बारीक, बघू शकता तुम्ही. यामध्ये मी आता घरी असलेले थोडेच ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार अजून जे तुम्हाला लागते ते टाकू शकता. जे भात शिजताना टाकलं तर कसं भिजवलेले नाही राहिले तरी पण शिजून जातात लवकर. पुन्हा एकदा गॅसवर ठेवूया. दूध टाकूया आपण आता. हे गेलं अर्धा लिटर दूध. दूध थोडं स्लो गॅसवर शिजवलेलं आहे, गरम केलं आहे, म्हणजे त्याच्याने साय वगैरे थोडं येऊन जाते. मिक्स करून घेऊया. आता टाकूया आपण साखर. आता साखर विरघळेपर्यंत 1 उकळी येऊ द्यायची, म्हणजे साखर पण विरघळून जाते. आणि 1 उकळी आली की मग आपली खीर तयार. थोडेसे 2-3 दाणे केसरचे. झाली आपली खीर तयार. बघ टायमिंग किती झालंय ते. बघ, झाली तुझी खीर तयार. इन्स्टंट खीर. रेडी. अगदी घरभर सुगंध तर आहेच, पण खाल्ल्यावर असं तृप्त झाल्यासारखं वाटलं.
अशी जिवलग मैत्रीण तुमच्याकडे पण आहे का, जी फोन केला आणि म्हटलं यार कुछ तो भी खाना है बनाव, आणि ती लगेच बनवून देते आणि अगदी इन्स्टंट, म्हणजे लाईक कॉम्पिटिशन की पिझ्झा आधी येतो की मी तुला काहीतरी बनवून आधी देते. तर माझ्याकडे तर आहे आणि तिने मला बनवून पण दिली. तुम्ही पण बनवा आणि आम्हाला सांगा की कसं बनतंय. तसंच लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सी यू नेक्स्ट टाइम. बाय.